50 सेट मारता. तू भूषण 200 300 जेवढं नाही सेट सेट 200चा एक 200च एक 200चा एक म्हणजे नॉर्मल आहे वाढू घे शकतो. नॉर्मल ते 200 आपण नाही तू सांगू राहिला 50. आपण नाही शिकत. मागचं रेकॉर्ड होतं आपलं स्किपिंगचं. पहिले स्टार्टिंगला 500 मारल्या होत्या, त्याच्यानंतर मग 1000 मारल्या, त्याच्यानंतर मग 1500 मारल्या. मग गुड मॉर्निंग. तर आज आहे आपला 365 दिवस चॅलेंजचा 276वा दिवस आहे. तर आज गाडीने आणली कारण गाडीची बॅटरी उतरली होती आज. तर करण येऊ राहिला आता. तर आपण हळूहळू पुढं जाऊ. तर चला, पाऊस उघडलेला आता इथून पुढं गाडी आणायची गरज नाही एवढी. तर चला, अंधार बघा किती. चला, ग्राउंडवर आलो होतो आपण. तर आज आपण नवीन माईक आणला होता, काल आणला होता गिरनारोचा. तो आपल्याला पडला 700पर्यंत पडला, 650 700पर्यंत. कारण हा एक बेस्ट आहे, कारण की आपल्याकडे दुसरा एक वायरचा होता, पण त्याला काय कनेक्टर नाहीच आहे डायरेक्ट. ह्याला वायरलेस माईक जर लागतो, असा माईक लागतच नाही. तो आपल्या जुन्या फोनला कनेक्ट होत होता बोयाचा. हा गिरनारोचा आणला आपण टेम्पररी. तर हा पण बेस्ट क्वालिटी आहे, बेस्ट सेलर आहे हा. तर चला, आज साऊंड क्वालिटी कशी आज टोटल यूज करून बघू आणि आपल्या ब्लॉगच्या ह्याच्यामध्ये एक रिव्ह्यू दाखवू पूर्ण ह्याचा माईकचा, कसा कनेक्ट करायचा आणि कसं काय करायचं. तर चला, आजचा वर्कआउट काय आहे ते बघू. सांगितलं तू घ्या. हो, घेऊन ते एकच कंपनीचा. आणि ते पोरं बी आलते तिथे अकॅडमी. पोरं मी तिकडे गेलो, संग आलं. जसं आलं पुरं घामान तापतं, कपडे घातले भामकाने गोटी केली गाडी घेतली काय. रेडी झालो आपण. आता काय करू, फुल बॉडी वॉर्मअप करू. आधी वॉर्मअप करू. आणि आजचा वर्कआउट काय आहे, आजचा वर्कआउट म्हणता येणार नाही. तर आज आहे चॅलेंज. मागचं चॅलेंज ब्रेक करायचं, पण कोणत्या गोष्टी चॅलेंज आहे आणि कोणत्या वर्कआउटचं चॅलेंज आहे ते आपण बघणार आहे आज. तर चला, आधी काय करू, पहिले वॉर्मअप करू, जॉगिंग करू नॉर्मल, त्याच्यानंतर आज काय चॅलेंज आहे ते बघू. चला. काय होतं कोण परत नाव जीवर हा पुरी इकडे गोळा करून काय करणार यार. काय नाही काल आपण लेग वर्कआउट केला, त्याच्यामुळे हॅमस्ट्रिंगचा, त्याच्यामुळे आज पाय थोडेसे लॉक झाल्यावानी. तर थोडेसे वॉर्मअप केला, वॉर्मअपनी फ्री केलं. तर आता काय करू, थोडी नॉर्मल जॉगिंग करू आणि आजचा वर्कआउट काय ते बघू. वॉर्मअप झाला कंप्लीट आपला. तर आता काय करू, काल हॅमस्ट्रिंग मारली होती. हॅमस्ट्रिंगमुळे काय होतं, हे पाय जास्त भरून आलेले, कारण की मांड्या पुढची साईज पण आणि मागची साईज पण पूर्ण जाम झाली. तरी आपण फुल बॉडी स्ट्रेचिंग केली ती कार, त्याच्यामुळं अर्ध्याच्यावरती फ्री झालेली आहे. तर चला, आता दोघं जण जॉगिंग करू राहिला. तर आपण जॉगिंग करू. आणि आजचा वर्कआउट काय आहे, वर्कआउट म्हणता येणार नाही, तुम्हाला पहिलेच बोललो, आजचा एक चॅलेंज आहे. ते पण चॅलेंज ब्रेक करायचं आपल्याला. मागं जे आपले 2 रेकॉर्ड बनवले पहिले, ते आज बघू, ट्राय करू. आता लय दिवस झालं
रेकॉर्ड ब्रेक नाही केलं आपलं. तर आज बघू किती होतं आपलं, त्याच्याहून कळलं आपलं स्टॅमिना वाढला की नाही वाढला, ही मेन गोष्ट आहे. तर चला आज जॉगिंग करू, त्याच्यानंतर आजचे काय चॅलेंज आहे ते बघू. तर जॉगिंगला आपण हाच रस्ता काल जसं केलं तर तेच निवडला. तर इथून आपण नॉर्मल 2-4 राऊंड मारू, जसं पूर्ण बॉडी फ्री होण्यासाठी. ह्यानी काय हो राहिलं, काल ही मसल दुखू राहिली ही आणि ही बॅकची, या 2 मसल. कारण या 2 मसलवर स्ट्रेस पडला होता काल. या जर मसल स्ट्रॉंग असल्या तर रनिंगमध्ये तुम्हाला बेनिफिट होतो आणि रनिंगचा परफॉर्मन्स ओके होतो. कारण त्यांची जॉगिंग कंप्लीट झाली तर आपण पण केली ती. कारण तिकडून जाऊन आला, आपण तिथंच नॉर्मल केली ती. तर आजचं आपलं चॅलेंज काय आहे आपण सांगणार आहे. तर आजचं चॅलेंज आहे आपलं स्किपिंग. तर लई दिवस झालं आपण स्किपिंग मारली नाही, त्याच्यामुळं मागचं रेकॉर्ड होतं आपलं स्किपिंगचं. पहिले स्टार्टिंगला 500 मारल्या होत्या, त्याच्यानंतर मग 1000 मारल्या, त्याच्यानंतर मग 1500 मारल्या, मग 1600 मारल्या. 1600पर्यंत लास्ट टार्गेट आहे आपलं. तर आता इथून ते 1600 टार्गेट ब्रेक होतं की नाही ते बघू आता आपण. पण स्किपिंगने बेनिफिट काय काय ते आज सांगणार तुम्हाला. स्किपिंगचे बेनिफिट आहे बघा, एक तर बेली फॅट, स्टमक फॅट एकदम कमी होऊन जातो. दुसरी कोणती ॲक्टिव्हिटीज करायची गरज नाही, काही नाही. आणि त्याच्यानंतरची गोष्ट तुमचं स्टॅमिना वाढतो. स्टॅमिना सगळ्यात बेस्ट, स्टॅमिना वाढतो. त्याच्यानंतर तुमच्या लेगमध्ये पॉवर येते, तुमच्या काप्समध्ये पॉवर येते, तुमचं जे स्पार्कपणा असतो अंगात, चपळपणा तो पण वाढतो. त्याच्यानंतर शोल्डर बनते. म्हणजे स्किपिंग अशी येते ऑल ओव्हर फायदा होतो त्याने. स्किपिंग म्हणजे दूध कसं आहे आपलं सर्व आहार असतं, तसं स्किपिंग आहे त्याच्याने ऑल बॉडीचा वर्कआउट होतो. त्याच्यामुळं आणि त्याला टाईम पण कमी लागतो आणि कुठं जायची पण गरज नाही. जिथं तुम्ही आहे तिथंच स्टार्टिंग करू शकता स्किपिंग. घरीसुद्धा चालू करू शकता, टेरेसवर सुद्धा चालू करू शकता. ही मेन गोष्ट आहे, कमी जागेमध्ये ऑल बॉडीचं वर्कआउट होतं स्किपिंगने. तर आज हे करणार आहे आपण. पण एक गोष्ट आहे, स्किपिंग मारताना कधी पण कडक सरफेसवर मारायचं नाही, नरम सरफेसवर मारायचा. हां, जर तुम्हाला शूज असले तर जमन, पण शूज नसला तर तुम्ही एक जिमची मॅट भेटते बघा, त्याच्यावर पण मारू शकता तुम्ही. कारण की जास्त मारल्या 200, 300, 400 स्किपिंग मारले तर काही प्रॉब्लेम नाही. पण ज्यावेळेस तुम्ही 1000, 2000च्या पुढं जाते स्किपिंग कंटिन्यू मारते, त्यावेळेस तो प्रॉब्लेम येऊ शकतो हिल पेनचा, नाहीतर नी पेनचा. त्याच्यामुळं सरफेस नॉर्मल ठेवायचा. आपण इकडं मारतो बघा, मुरुम टाकलेला आहे तर या ठिकाणी मारतो, हे ठेवा दरवेळेस. तर चला आज काय करू, इथं आज चॅलेंज बघू आजचं किती मारू शकतो आपण. तर चला, मला तर वाटतं 2000 टार्गेट तर ठेवलेले आपण, त्याच्यात क्रॉस जातो का नाही जातो हे आपण बघू. चला आता स्किपिंग घेऊ आपण. आणि आजचं कारण की बॅग काढलीच नाही आज, इकडून इकडे चालतो, स्किपिंग काढणं लागणार. आपली तर स्किपिंग जमत नाही, करंटच्या स्किपिंगने मारणं लागणार आपल्याला. ये दे तर चला या ठिकाणी स्किपिंग मारू आपण आता. कारण की ही स्किपिंग बारीकमधली आहे आणि ती जाडमधली. तिने काय होतं, स्किपिंग
कमी होते, आपण हात आणि शोल्डरच दुखून जाते, त्याच्यामुळे तिच्यावर जास्त मारता येत नाही. हे आपलं सफिशियंट आहे. ओके, तर चला चॅलेंज चालू करू. 50चा सेट मारता. तू भूषण 200 300 एवढं नाही, सेट सेट 200चा आहे. 200च एक. 200चा एक. 200 म्हणजे नॉर्मल आहे, वाढू बी शकतो. नॉर्मल ते 200. आपण नाही तू सांगू राहिला 50. आपण नाही शिवत. तर या ठिकाणी मारू स्किपिंग आपण. पण स्किपिंग मारताना या गोष्ट लक्षात ठेवा, स्किपिंग मारताना असे लांब हात नाही करायचे, हात या ठिकाणी ठेवायचे जवळ. कारण की लांब ठेवलं ना तुम्ही जास्त हातावर जास्त ताण पडतो. याला चिटकून ठेवले ना थोडेसे सपोर्ट राहतो आणि तुमच्या स्किपमध्ये रेपिटेशन जास्त होत्या. असं ठेवलं ना तर रेपिटेशन कमी होत्या, हात गळून जाते लवकर. तर हे तर चला चॅलेंज तुटतं की नाही काय माहित, बघू. सेट वाईजच मारू राहिला.
8-9 तास आपण स्किपिंग मारली 200चे 11 सेट मारले आपण. तो मागचा रेकॉर्ड होता ना आपला 1600चा, तो ब्रेक झालाच. तर आज आपण 2200 स्किपिंग मारल्या, 2200 स्किपिंग आजचापर्यंतचा रेकॉर्ड आहे आज आपला. तर ह्यांना विचारू किती मारल्या. तू किती मारल्या भूषण? वर घडी किती किलोमीटर? किती मारलं तू? पण मी 1200 मारले जाऊ. तू रे? मी 600 700 600 700. किती सेट? 50 लाज वाटली तुला 50 मारायला. पोरी मारते 100. तर चला आपलं स्किपिंगचं टार्गेट कंप्लीट झालं आज. तर स्किपिंगने एक कडक सरफेसवर मारू नका, पहिलेच तुम्हाला बोललो मी. कारण की कडक सरफेस मारलं ना, शीन बोन असतं ना आपला, ते दुखतो किंवा टाच दुखती किंवा गुडघा दुखतो. या 4-5 गोष्टी इंजुरी होती ह्या कडक सरफेसवर मारल्यावर. पण आपण त्याच्यावर मारल्या, त्याच्यावर एक प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का? ते मुरुमचे बारीक खडे आहे. आणि हे जे दोरी स्किपिंग तुटलेली आहे ना, याला काय झालं, खडे अटकायचे आणि मध्ये दोरी गुतायची. इथं मारली दोरी गुतत नाही, पण इथं आपले पाय दुखले असते. त्याच्यामुळे आपण तिथं मारले, गुतलं तरी जमन. तर तिथूनच स्टार्ट करायचं, थांबायचं नाही. तसे आपण मारले. तर आता नेक्स्ट वर्कआउटला, नेक्स्ट चॅलेंजला ह्याच्याहून पुढचं रेकॉर्ड ब्रेक करू आपण. तर चला आता आपला स्किपिंग झाली कंप्लीट. आता रेग्युलरमधले आपले काय सपाटे आहे तर ते मारू. चला तर आपण आता सपाटी मारू. आता सपाटी म्हणते, डिप्स म्हणते, जोर म्हणते, आपला आता मिक्सअप आहे कर. तर चला विदाऊट शूजचं मारू आपण, कारण ग्रिप बसत नाही. आपल्या शूजची ग्रिप गेलेली आहे. आता ड्युटी भरून घेऊन आले. कंपनी जिंदगी भैया ही. तर चला रेग्युलरमधले सपाटी मारू आता आपण. तर आपले सपाटे झाले. 12-12चे आपण 5 सेट मारले, 12-5 60. त्याच्यानंतर आधी आजचा वर्कआउट होता स्किपिंगचं चॅलेंज ब्रेक केला आपण. 2200 मारले, 11 सेट मारले 200-200चे. तर चला आजचा वर्कआउट झालं कंप्लीट. तर आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू.
तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर आता भेटू नेक्स्ट व्हिडिओला. आता जायची तयारी करू. बाय.